लाडकी बहीण योजनेच्या नावामध्ये आता राष्ट्रवादीकडून बदल करण्यात आलाय। जनसंवाद यात्रेच्या पोस्टरवरून मुख्यमंत्री हा शब्द वगळण्यात आलाय। अजित पवारांची 8 ऑगस्ट पासून जनसंवाद यात्रा आहे आणि त्यावेळी आता हे बदल करण्यात आले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं या योजनेचं नाव आहे, मात्र आता या योजनेच्या नावामध्ये राष्ट्रवादीकडून बदल करण्यात आलेला आहे। आता लाडकी बहीण योजना असं करण्यात आलेलं आहे आणि यामधून मुख्यमंत्री हा शब्द वगळण्यात आलाय। जनसंवाद यात्रेच्या पोस्टरवरून हा मुख्यमंत्री शब्द वगळण्यात आलेला आहे। आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल सवणे सध्या आपल्या बरोबर आहेत। विशाल, लाडकी बहीण योजना मोठ्या गाजावाजा करत सुरू झालेली आहे, मात्र आता त्यावरून एक प्रकारे राजकारण सुद्धा दिसते। मुख्यमंत्री हा शब्द या पोस्टर्सवरून वगळल्याचं दिसतंय, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, ज्या दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली त्या दिवसापासूनच ही योजना चर्चेमध्ये राहिलेली आहे आणि आता अजित पवार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जनसन्मान यात्रा सुरू करत आहे आणि या जनसन्मान यात्रेमध्ये ह्या ज्या योजना आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना असेल, सिलेंडर मोफत देण्याची योजना असेल, ह्या सर्व जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम जो आहे तो राष्ट्रवादी पक्षाने आता हाती घेतलेला आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण यात्रेदरम्यान ज्या ज्या ठिकाणी हे पोस्टर आहेत अथवा जे पोस्टर रिलीज केले जात आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हा शब्द प्रामुख्याने वगळलेला आपल्याला दिसून येतो। याच्यामध्ये स्पष्टपणे माझी लाडकी बहीण अशा स्वरूपाचे पोस्टर जे आहेत ते प्रसारित केले जात आहेत। त्यामुळे कुठेतरी या योजनेचं नाव बदललं आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। अनुपमा, ठीक, धन्यवाद विशाल दिलेल्या या माहितीसाठी। निश्चितच एक प्रकारचा श्रेयवाद आहे का, हे कुठं वेगळं राजकारण आहे, आता बघणं पुढे महत्त्वाचं ठरणार आहे। ही जनसंवाद यात्रा आहे अजित पवार यांची आणि त्यांच्या या प्रचारामध्ये आता लाडकी बहीण योजनेच्या आधीचे मुख्यमंत्री लिहिले होतं ते काढण्यात आलेलं आहे।